नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। शिवतेज प्रतिष्ठान आंबेगाव पठार यांच्या वतीने शिवजयंती सोहळ्याचे आयोजन। शिवतेज प्रतिष्ठान आंबेगाव पठार यांच्या वतीनं आज शिवजयंतीच्या निमित्तानं जो शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम सुरू आहे, या कार्यक्रमामध्ये नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या नेत्र तपासणी शिबिराचं उद्घाटन आपल्या भागातील लाडके नगरसेवक माननीय बाळाभाऊ धनकवडे यांच्या हस्ते झालेलं आहे। तर भाऊ, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये। नमस्कार। काय तुम्ही संदेश द्याल सर्व जनतेला आणि काय सांगाल या सर्व तरुण पिढीला? आज या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्तानं शिवतेज प्रतिष्ठान यांनी आपल्या या आंबेगाव पठार या भागामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं ही जी शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर त्याचं सर्वप्रथम एक स्वागत करतो। खरं तर रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव जरी घेतलं तरी आपल्या समोर एक अफाट शिरवतं येतं। त्याच्यानंतर पराक्रमी राजा आणि रयतेच्या कल्याणासाठी ज्यांनी खरं तर काम केलं असा हा राजा। वेगवेगळ्या पद्धतीनं आत्ताच्या काळामध्ये शिवजयंती साजरी होत असताना शिवतेज प्रतिष्ठानच्या वतीनं आज नेत्र चिकित्सा तपासणी शिबिर असेल किंवा संध्याकाळी लहान मुलांना कुठेतरी कलागुणांना वाव मिळण्याच्या हेतूनं ही जी काही शिवजयंती या ठिकाणी साजरी करीत आहेत, खरं तर एक चांगला पायंडा या ठिकाणी शिवतेज ग्रुपने पाडलेला आहे। तर या ग्रुपला इथून पुढे त्यांच्या ज्या काही सामाजिक गोष्टी असतील तर त्यासाठी खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्व नागरिकांना या शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं शिवतेज प्रतिष्ठान आंबेगाव पठार यांच्या वतीनं जे नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे, या शिबिराला या भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं इथं नेत्र तपासणी चालू आहे। त्यानंतर ज्येष्ठ नागरिक जे आहेत, ज्येष्ठ नागरिकांना व्यवस्थित सर्व काही माहिती दिली जात आहे, त्यांची तपासणी व्यवस्थित केली जात आहे। काही कार्यकर्ते जे आहेत ते येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना पाणी विचारत आहेत, त्यांची विचारपूस करत आहेत, बसण्याची व्यवस्था करत आहेत। अशा प्रकारचं सामाजिक कार्य हे शिवतेज प्रतिष्ठानच्या वतीनं वर्षानुवर्ष घेतलं जात आहे। अशा या कार्यक्रमासाठी शिवतेज प्रतिष्ठानला रामराम महाराष्ट्र न्यूज तर्फे खूप खूप शुभेच्छा आणि सर्व प्रेक्षकांना, नागरिकांना शिवजन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। शिवतेज प्रतिष्ठान तर्फे जी शिवजयंतीचा शिवमहोत्सव जो आयोजित केलेला आहे, या शिवमहोत्सवाचे आयोजक सोमनाथ देवडे आता आपल्यासोबत आहेत। जाणून घेऊयात आजच्या या सर्व कार्यक्रमाचा, उपक्रमाचा जो अजेंडा त्यांनी घातलेला आहे, जो घाट घातलेला आहे त्याबद्दल। नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज तर्फे शिवजयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर काय सांगाल, कशा पद्धतीने तुमचा हा कार्यक्रम सगळा सुरू आहे? साधारणतः आपला 10 वाजता कार्यक्रम चालू झाला होता नेत्र तपासणीचा। चांगल्या नागरिकांनी रिस्पॉन्स दिलेला आहे आणि लोकांनी म्हणजे जे आपले कार्यकर्ते आहेत त्यांना लोकांना व्यवस्थित सहकार्य पण करतायत। त्यानंतर आपल्या मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत, विक्रांत पवार, उमेश रसाळ, केतन आयरराव, शुभम पवार, अमित पवार, परत आकाश गोरे यांनी चांगलं सहकार्य केले। आपले लहान लहान जे शिवभक्त आहेत ते म्हणजे चांगल्या ताकदीने मदत करत आहेत आणि लोकांचा पण चांगला आपल्याला प्रतिसाद मिळालेला आहे। आणि त्याचप्रमाणे संध्याकाळचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी पण आतापासूनच लोक विचारत आहेत की नेमकं कार्यक्रमाची रूपरेषा कशी, काय गर्दी होईल असं तर नक्कीच आहे, किंवा जी गर्दी करणार आहे आपण जो कार्यक्रम घेणार आहे तो आपल्या लोकांपर्यंत संदेश शिवाजी महाराजांचा कसा लोकांपर्यंत व्यवस्थित संदेश जाईल या हेतूने आपण कार्यक्रम घेतोय। तर माझी सगळ्या आंबेगाव पठार धनकवडी नागरिकांना विनंती आहे की आपण सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे। छान कार्यक्रम झालाय, आता नाही काय बोलू शकत। तर या ठिकाणी जे नेत्र तपासणी शिबिर आहे ते कशा पद्धतीने तुमची तपासणी या ठिकाणी?
पहिलं त्यांनी सांगितलं की तुम्ही तो चष्मा बघा, तुम्हाला लांबचं दिसतं का जवळचं दिसतं, कसं वाटतं तुम्हाला काय. मग ते बघितल्यावर चांगले म्हणजे की व्यवस्थित म्हणजे देतात सर्व्हिस वगैरे चांगली देतात लोकांना. की आता त्यांच्याबद्दलच चाललंय की तुम्ही म्हणजे त्यांच्या जी संस्था आहे त्यांची शिवतेज प्रतिष्ठान त्याच्यातर्फेच आता हे कार्यक्रम चालू आहे. मग कोणाला जी गरीब आहेत त्यांना चष्मा घेऊ शकत नाही किंवा काय म्हणजे चेक करू शकत नाही ते करू शकतात इथे येऊन मोफतमध्ये. आणि मोतीबिंदूचे जे म्हणतात ऑपरेशन ते फ्री आहे आणि ते स्वतः घेऊन जाणारे म्हणून म्हणजे कुठल्या जेंट्स लोकांना म्हणा की जास्त वयस्कर असणारे त्यांना जाण्या येण्याचा प्रॉब्लेम होऊ शकत नाही असं. दिनकर डोंबरे. कसा अनुभव आला तुम्हाला या नेत्र तपासणी शिबिराचा? और छान आला. अगदी कसं त्यांनी तपासणी फार व्यवस्थित केली. सर्व काही शंका वगैरे संपूर्ण विचारल्या. चांगला अनुभव आला. आणि जो तुम्हाला चष्मा त्यांनी जो सांगितला तो कसा म्हणजे तुम्ही जो अनुभव म्हणतो आपण की दवाखान्यात गेल्यानंतरचा अनुभव वेगळा येतो की दवाखान्यात व्यवस्थित सर्व चित्र आपण लावलं कसं चेक केलं? हो नाही त्यांनी व्यवस्थित ट्रीट केलं चालेल असा विषय नाही. आणि शिवतेज प्रतिष्ठान आंबेगाव पठार यांनी हा चांगला उपक्रम राबवला आहे. ही चांगली गोष्ट आहे. नंतर भविष्यकाळी पण अजून याच्यामध्ये वाढ पण होणे आवश्यक आहे. आयोजन करते श्रीयुत सोमनाथ देवाडे यांचे मी आभार मानतो. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि Instagram पेजला फॉलो करा.